नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अर्जुन दांगट तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण 12 मार्च 2023 रोजी चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबायला देखील विसरू नका, म्हणजे आपल्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। आणि जास्त वेळ न घेता लगेच आपण आपला जो आजचा पहिला प्रश्न आहे तो पाहूया। आणि हे सगळे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला MPSC आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्यामुळे सगळे प्रश्न व्यवस्थितरित्या पहा आणि त्याची डिटेल सगळी पाठ करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा होईल। आणि यामध्ये आपला आजचा जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे नासानं एरोसोल मोहिमांसाठी मल्टी अँगल इमेजर तयार आणि प्रक्षेपित करण्यासाठी कोणत्या देशाच्या स्पेस एजन्सी सोबत भागीदारी केली। आता नासा ही अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था आहे आणि या संस्थेनं एरोसोल मोहिमांसाठी मल्टी अँगल इमेजर आणि म्हणजे ती तयार करून प्रक्षेपित करण्यासाठी कोणत्या देशाच्या स्पेस एजन्सी सोबत भागीदारी केली आपल्याला असं विचारलेलं आहे। तर या ठिकाणी उत्तर लक्षात ठेवायचं, इटलीची स्पेस एजन्सी आहे आणि त्या स्पेस एजन्सी सोबत नासानं भागीदारी केल्याचं जाहीर केलेलं आहे। तर इटलीच्या स्पेस एजन्सीचं नाव काय आहे तर ASI म्हणजे एजेन्सिया स्पायझिएले इटालियाना असं तिचं नाव आहे। आणि या एजन्सीसोबत नासानं MEIA किंवा एरोसोल मोहिमांसाठी मल्टी अँगल इमेजर तयार आणि प्रक्षेपित करण्यासाठी भागीदारी केलेली आहे। त्याचबरोबर मग या ठिकाणी एरोसोल मिशनचा उल्लेख आलेला आहे, तर त्याची माहिती पाहणं गरजेचं आहे। तर एरोसोल मिशन जे आहे आणि त्याच्यासाठी मल्टी अँगल इमेजर जे तयार केलं जाणार आहे, तर याच्याबद्दल आपण माहिती घेऊया। नासा आणि इटालियन स्पेस एजन्सी ASI यांची ही संयुक्त मोहीम आहे। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे, यामुळे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमधील वायू प्रदूषणाच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची तपासणी केली जाणार आहे। आणि याच्यामध्ये आपल्या नवी दिल्लीचा देखील समावेश आहे, हे देखील लक्षात ठेवा। त्यांची जी तपासणीची शहरं आहेत त्यामध्ये नवी दिल्ली आहे। तर हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, विचारलं जाईल की भारतातलं कोणतं शहर यांच्या वायू प्रदूषणाच्या अहवालाच्या बाबतीमध्ये आहे, तर ते लक्षात ठेवा। नवी दिल्लीचं ते सर्वेक्षण त्या ठिकाणी करतील। त्याच्यानंतर सामाजिक आरोग्याचा फायदा व्हावं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे। आणि ही जी मोहीम आहे तर त्या अंतर्गत MEIA वेधशाळा जी आहे ती 2024च्या अखेरीस प्रक्षेपित केली जाणार आहे। तर इम्पॉर्टंट पॉईंट जे आहे ते 2024 एक आहे। त्याच्यानंतर ही जी मोहीम आहे तर त्याच्यासाठी दोन संस्था आहेत, त्या म्हणजे नासा आणि इटालियन स्पेस एजन्सी ASI। तर ते 2-3 पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा। आणि यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे, राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरनं प्रसिद्ध केलेल्या भारताच्या भूस्खलन नकाशानुसार 1998 पासून 2022 या कालावधीमध्ये सर्वाधिक भूस्खलनाच्या घटना कोणत्या राज्यात घडल्या हे आपल्याला विचारलेलं आहे। तर राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरनं नुकताच भारताच्या भूस्खलनाचा नकाशा प्रकाशित केलेला आहे आणि या नकाशानुसार 1998 पासून 2022 या कालावधीमध्ये राज्याच्या बाबतीमध्ये आणि जिल्ह्याच्या बाबतीमध्ये सर्वाधिक भूस्खलनाच्या घटना ज्या घडलेल्या आहेत तर त्या त्यांनी दिलेल्या आहेत। तर त्यामध्ये आपल्याला राज्य विचारलेलं आहे, तर याचं राज्य जे आहे ते आहे मिझोरम। म्हणून पर्याय क्रमांक दुसरा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। मिझोरममध्ये 1998 पासून 2022 या कालावधीमध्ये सर्वाधिक भूस्खलन झालेलं आहे। आणि त्या ज्या घटना आहेत तर त्या एकूण घटना ज्या आहेत त्या 12,385 घटना आहेत। त्यापैकी 8,926 घटना ज्या आहेत त्या एकट्या 2017 मध्ये घडलेल्या आहेत। तर मल्टीलाईनमध्ये विचारलं तर असंही येऊ शकतं, पण याची शक्यता कमी असते। डायरेक्टली तुम्हाला मिझोरम विचारलं जाईल, म्हणजे वरचा प्रश्न जसा आहे तसं, किंवा हा नकाशा कोणी प्रसिद्ध केला हे देखील विचारलं जाईल। तर ते नकाशा जो आहे तो राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर आहे, इस्रोच्या अंतर्गत ही संस्था आहे आणि त्यानं ते प्रकाशित केलेलं आहे। आणि त्याचबरोबर याची जी कालावधी आहे याचा तो 1998 पासून 2022 पर्यंतचा कालावधी आहे। त्यामध्ये सर्वाधिक भूस्खलन जे आहे ते मिझोरममध्ये झालेलं आहे राज्यांच्या बाबतीमध्ये। आणि यामध्ये परत आपण डिटेलमध्ये पाहिलं तर ते 12,385 घटना आहेत मिझोरममध्ये आणि त्यातल्या 8,926 घटना 2017 मध्ये। तर ह्या गोष्टी तुम्ही काय करणार आहात तर शॉर्ट फॉर्ममध्ये लक्षात ठेवणार आहात, म्हणजे शॉर्टकटमध्ये त्याला लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न देखील या बाबतीतच आहे। यामध्ये आपल्याला जिल्हा विचारलेला आहे। 1998 पासून 2022 या कालावधीमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भूस्खलन भारतामध्ये झालेलं आहे असं आपल्याला विचारलं आणि खाली जिल्ह्याची नावं दिलेली आहेत। तर या ठिकाणी मी जे जिल्हे घेतलेले आहेत त्याच्यामधले 2 जिल्हे जे आहेत ते भूकंपासाठी प्रसिद्ध आहेत, त्यामुळे ते आपण पर्यायामध्ये घेतले। कारण मुद्दामून अशा प्रकारचे जिल्हे घेण्याचं कारण असं आहे की परीक्षेमध्ये देखील आपल्याला थोडं कन्फ्युजन केलं जाऊ शकतं, तर ते आताच लक्षात ठेवा। हे भुजही उत्तर नाही आणि लातूरही उत्तर नाही।
याचं उत्तर आहे रुद्रप्रयाग. रुद्रप्रयाग हा जो जिल्हा आहे या ठिकाणी 1998 पासून 2022च्या दरम्यान सर्वाधिक भूस्खलनाच्या घटना घडलेल्या आहेत. कशाच्या अनुसार तर राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरनं प्रसिद्ध केलेल्या भारताच्या भूस्खलन नकाशाच्या अनुसार. तर लक्षात ठेवा रुद्रप्रयाग त्याचं उत्तर आहे. आणि महाबलीपुरमला ती 44वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड झाली होती, तिच्यावर प्रश्न विचारला होता आयोगाने एकदा, त्यामुळे ते देखील लक्षात ठेवा. आता यामध्ये सर्वाधिक भूस्खलन झालेल्या जिल्ह्यामध्ये जर आपण राज्य पाहिले, कोणत्या राज्यातले सर्वाधिक जिल्हे त्यामध्ये आहेत, तर त्यामध्ये अरुणाचल प्रदेश जे आहे त्याचे सर्वाधिक 16 जिल्हे आहेत. केरळमधील 14 जिल्हे आहेत. उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमधले प्रत्येकी 13 जिल्हे आहेत. हिमाचल प्रदेश, आसाम आणि महाराष्ट्रातलं म्हणजे या 3 राज्यामधले प्रत्येकी 11 जिल्हे यामध्ये आहेत या नकाशामध्ये. म्हणजे सर्वाधिक जिल्ह्यांच्या क्रमवारीमध्ये जर आपण पाहिलं तर नंतर मिझोरामचे 8, नागालँडचे 7 यांचा समावेश आहे. याच्यामध्ये आपल्याला पहिलं अरुणाचल प्रदेश लक्षात ठेवायचे, त्याचे 16 जिल्हे आणि महाराष्ट्राच्या सोबत 3 राज्ये 11 जिल्ह्यावाले, हिमाचल, आसाम आणि महाराष्ट्र. तर हे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. आणि मिझोरामचं पहिलं असल्यामुळे त्याचंही लक्षात ठेवा, त्याच्यातले 8 जिल्हे आहेत. आणि त्याच्यानंतर जिल्ह्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे कोणता जिल्हा सर्वाधिक घटनेच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, तर त्यामध्ये रुद्रप्रयाग आहे, जो की उत्तराखंड राज्यातला आहे. तर या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत तर लक्षात ठेवायच्या आहेत. उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये भूस्खलनाची घनता आणि भूस्खलनाचा धोका देशामध्ये सर्वाधिक या नकाशानुसार आढळलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. आता हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न एखाद्या तरी परीक्षेमध्ये नक्कीच विचारला जाईल, त्यामुळे हा प्रश्न पाठच करून ठेवायचा आहे. कारण ऑलरेडी साहित्य अकादमीवरती भरपूर प्रश्न विचारतो आयोग, आणि त्याच्यामध्ये आता परत साहित्य अकादमीच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष कोण बनलेले आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे याच्या साहित्य अकादमीच्या पहिल्यांदाच एखाद्या महिलेला उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे एखाद्या महिलेची. त्यामुळे आपल्याला हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुमच्या पाठच असलं पाहिजे की कोणी साहित्य अकादमीच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे. तर याचं उत्तर लक्षात ठेवा. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडं स्पष्टीकरण सांगतो. या ठिकाणी गीता राणा आहेत, शालिजा धामी आहेत आणि सलहवतू ओनुओ कृषी आहे. तर ह्या 3ही महिला सध्या चर्चेत राहिलेल्या आहेत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, ते तुम्हाला आठवतंय का त्याचा प्रयत्न करा. आणि उत्तर जे आहे ते म्हणजे कुमुद शर्मा हे या प्रश्नाचं उत्तर आहे. कुमुद शर्मा या साहित्य अकादमीच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष बनलेल्या आहेत. आणि याच्यावरती प्रश्न शुअर शॉट विचारला जाणार हे लक्षात ठेवा, त्यामुळे उत्तर पाठच करून ठेवा. आणि याच्यानंतर दुसरं म्हणजे कुमुद शर्मा जे आहेत तर त्या दिल्ली विद्यापीठामध्ये प्रोफेसर आहेत. हा एक पॉईंट आहे त्यांच्या बाबतीमध्ये. आणि साहित्य अकादमीच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. त्यानंतर ह्या जे पर्याय आहेत, पर्यायामध्ये आपण पाहिलं शालिजा धामी आहेत. शालिजा धामी भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला कॉम्बॅट युनिट कमांडर ठरल्या. नंतर कर्नल गीता राणा आहेत, त्या पूर्व लडाखमध्ये स्वतंत्र फील्ड वर्कशॉपचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. आणि सलहवतू ओनुओ कृषी तर नागालँडमध्ये विधानसभेवर निवडून येणाऱ्या पहिल्या 2 महिलांपैकी त्या एक आहेत. आणि त्याचबरोबर नागालँडच्या त्या पहिल्या महिला मंत्री ठरलेल्या आहेत. तर अशा प्रकारचे हे पॉईंट आपण या ठिकाणी मुद्दाम रिवाईज केलेले आहेत, कारण आज रविवार आहे आणि पॉसिबल होईल तेवढे आपण प्रश्न रिव्हिजनचे या ठिकाणी घेतो. म्हणजे पर्यायच तसे घेतो जेणेकरून लवकर रिव्हिजन तुम्हाला होईल. जिथे पॉसिबल असेल त्या ठिकाणी आपण हा प्रयत्न करत असतो. आणि फॉन्टची जी साईज आहे ती आज व्यवस्थित केलेली आहे. तर फॉन्ट जर असा केला तर या ठिकाणी फोटोज ॲड करता येत नाही. परत मग तुम्ही म्हणता फोटो ॲड करा, तर ते पॉसिबल होत नाही. मग सांगायचं कसं, डिटेल्स द्यायच्या कसं, सगळं ॲडजस्टमेंट जर केली तर परत फॉन्ट बारीक करावं लागतं. तर ते तुम्ही ॲडजस्ट करून घ्या, मग एवढा फॉन्ट राहील, फोटो येणार नाहीत. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी प्रश्न आहे, साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे. आता आपण पाहिलं की साहित्य अकादमीच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली, त्याच्यानंतर आता आपण प्रश्न पाहतोय की अध्यक्षपदी कोणाची निवड झाली. तर साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदावरती ज्यांची निवड झाली आहे त्यांचं नाव आहे माधव कौशिक, पर्याय क्रमांक 4. आता या ठिकाणी चंद्रशेखर कंबार आहेत, जे की सध्या साहित्य अकादमीचे अध्यक्ष आहेत. आता यांच्या नंतर कोण अध्यक्ष बनलेला आहे तर माधव कौशिक, ज्यांची आता निवड झालेली आहे, म्हणजे ते निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर चंद्रशेखर कंबार. आता यांच्याकडून माधव कौशिक जे आहेत ते पदभार स्वीकारतील. आणि त्याचबरोबर आपल्याला माधव कौशिक यांच्याबद्दल जर डिटेलमध्ये माहिती आपण पाहिली तर यामध्ये माधव कौशिक हे हरियाणामधील भिवानीचे आहेत. आणि त्यांचा जन्म जो आहे तो 1 नोव्हेंबर 1954 आहे. त्याचबरोबर त्यांना हिंदीमध्ये त्यांनी बरंचसं लेखन देखील केलेलं आहे. आणि आता त्यांची साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. तर हे थोडेसे पॉईंट त्यांच्या बाबतीत आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. त्यांचं लेखन जर आपण पाहिलं, साहित्य संपदा, तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मग त्यातले कोणते बुक सॉर्ट करावे यामुळे मी ते बुक इथे घेतलेच नाही.
कारण एवढे बुक आहेत की मग ते आयोग कोणत्यावर प्रश्न विचारेल की नाही याची शक्यता वाटत नाही, डायरेक्टली याच्यावरतीच प्रश्न येतील. आणि त्यामुळे एवढी डिटेल्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. उगाचच कोणत्याही गोष्टी लांबवत नेण्यामध्ये काही अर्थ नसतो. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. आता यामध्ये काय आहे, अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे. हे जे रंगनाथ पठारे आहेत हे मराठी साहित्यिक आहेत. हे देखील या इलेक्शनला उभे होते साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदाच्या, आणि यांना 3च मतं मिळालेली आहेत. तर ते त्या ठिकाणी पराभूत झाले माधव कौशिक यांच्याकडून. आणि हे जे मलप्पुरम व्यंकटेश आहेत हे देखील साहित्यिक आहेत. ते साऊथचे साहित्यिक आहेत आणि त्यांचा देखील यामध्ये पराभव झालेला आहे. यांना बरेचसे मतं मिळाली, मात्र यांचा पराभव करून माधव कौशिक विजयी झालेले आहेत. हे दोघं जण उभे होते इलेक्शनला आणि सध्याचे अध्यक्ष चंद्रशेखर कंबार आणि त्यांच्यानंतर आता माधव कौशिक बनतील. तर असं लक्षात ठेवा. आणि यानंतर पुन्हा एक पॉईंट काय आहे, तर ते कुमुद शर्माच्या बाबतीत आपण पाहिलं मागच्या स्लाइडमध्ये, पहिल्या महिला उपाध्यक्ष साहित्य अकादमीच्या. तर यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट 2 आहेत. एक मध्ये कुमुद शर्मा आणि माधव कौशिक. तर या ठिकाणी तुम्हाला काय केलं जाईल, मल्टीलाईन जर विचारलं तर कुमुद शर्माचं नाव दिलं जाईल, माधव कौशिक यांचंही नाव दिलं जाईल. आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडून काय केलं जाईल, याच्यामध्ये मल्टीलाईनमध्ये थोडंसं शब्दामध्ये फेरफार केली जाईल. तर ते व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिल्या महिला उपाध्यक्ष आणि ते अध्यक्ष उपाध्यक्ष करतील तिथं गोळ, तर ते व्यवस्थित ध्यानात ठेवायचं. आणि याच्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. आता प्रश्न आहे, साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष कोण, असं आपल्याला विचारलेलं आहे. आता अध्यक्षांची निवडणूक झाली तर जीकेच्या बेसवर जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी हा प्रश्न येऊ शकतो, म्हणजे मल्टीलाईनमध्ये येईल किंवा असं येईल. तर ते लक्षात ठेवा. जवाहरलाल नेहरू जे आहेत ते पहिले अध्यक्ष होते साहित्य अकादमीचे, म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता साहित्य अकादमीचे अध्यक्ष आपण पाहिले की पहिले अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. चंद्रशेखर कंबार सध्याचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यानंतर आता माधव कौशिक हे निवडून आलेले आहेत. ते कधी पदभार स्वीकारतील त्याच्यानंतर ते गोष्टी ठरतील. आणि रंगनाथ पठारे यांनी हे इलेक्शन लढवलं, त्यामध्ये ते पराभूत झाले, जे की मराठी साहित्यिक होते. यांच्यावरही प्रश्न येऊ शकतो मल्टीलाईनच्या. जसं विचारायचं तसं विचारायला लागेल, आपण सगळ्या पद्धतीने तयारी करायची असते. आणि याच्यानंतर खाली जर आपण पाहिलं तर साहित्य अकादमीची स्थापना माहीत पाहिजे. तर ती 12 मार्च 1954 आहे. आणि साहित्य अकादमीचं मुख्यालय जे आहे ते दिल्लीला आहे. साहित्य अकादमीकडून 24 भाषांसाठी पुरस्कार दिले जातात. आणि पहिले अध्यक्ष जे होते ते म्हणजे जवाहरलाल नेहरू होते. तर ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, एवढ्या मिनिमम तुम्हाला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण पुढची जर गोष्ट पाहिली तर यामध्ये आपल्याला विचारले, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार कोणाला देण्यात आला. आता हे जे कुसुमाग्रज प्रतिष्ठान आहे त्याचा जनस्थान पुरस्कार जो आहे तो यावर्षी देण्यात आलेला आहे आशा बगे यांना. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बरं, हे या प्रश्नाच्या बाबतीमध्ये ठीक आहे, पण या ठिकाणी इतर पर्याय दिलेले आहेत. तर हे नरेंद्र चपळगावकर जे आहेत तर ते कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत, हे लक्षात ठेवा. आणि त्यांच्याच हस्ते आशा बगे यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणजे नरेंद्र चपळगावकर आणि महेश यलकुंचवार या दोघांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आलेला आहे लेखिका आशा बगे यांना. आणि हा पुरस्कार कोणत्या प्रतिष्ठानकडून दिला जातो, तर कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून तो दिला जातो. पुरस्काराचं नाव आहे जनस्थान पुरस्कार आणि याची रक्कम आहे 1,00,000 रुपये. त्याच्याबरोबर नरेंद्र चपळगावकर नुकत्याच झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, जे की वर्धा या ठिकाणी झालेला आहे. तो पॉईंट पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, प्रश्न विचारतील तर लक्षात ठेवा. आणि माधव कौशिक यांच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं साहित्य अकादमीचे अध्यक्ष, कुमुद शर्मा यांच्या बाबतीत पाहिलं साहित्य अकादमीच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष. तर हे पॉईंट देखील या ठिकाणी आपण रिवाइज केले. यानंतर पुढचा पॉईंट आहे, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान 10 मार्च 2023ला पहिली वार्षिक शिखर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली. तर भारताच्या आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान 10 मार्च 2023ला पहिली वार्षिक शिखर परिषद जी आहे ती नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे. आणि तिच्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान, त्यांचं नाव काय आहे तर अँथनी अल्बानेज, हे सहभागी झाले होते. तर या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत आणि त्यांनी अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर या ठिकाणी चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर ते क्रिकेट पाहायला देखील गेले होते बघा, अहमदाबादच्या स्टेडियमला, आपल्या नरेंद्र मोदी स्टेडियम जे आहे तर त्या ठिकाणी यांनी क्रिकेटचा मॅच जो आहे तो पाहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये एक उद्घाटन केलेलं आहे त्यांनी, तर ते आपल्या PDF मध्ये दिलेलं आहे. तर त्या गोष्टी देखील तुम्हाला नंतर वाचायच्या आहेत. आणि ही गोष्ट तर इम्पॉर्टंट आहे, पहिली ऑस्ट्रेलिया भारत वार्षिक शिखर परिषद, तर ही लक्षात ठेवा. आणि ती दिल्लीतील हैदराबाद हाऊस या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे इथं कन्फ्यूज होऊ नका हैदराबाद करताना प्रश्नाचं उत्तर देताना. तर एवढ्या गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. आणि त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे, जगामधील सर्वात मोठं पूर्णपणे 20,011 आसनी क्षमता असलेलं हॉकी स्टेडियम म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये कोणत्या स्टेडियमची नोंद झाली.
आता बघा, जगातील सगळ्यात मोठं पूर्णपणे 20,011 आसनी क्षमता असलेलं हॉकी स्टेडियम म्हणून ज्या स्टेडियमची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतलेली आहे, ते स्टेडियम आपल्या भारतामध्ये आहे. भारतातील ओडिसा या राज्यामध्ये ते राऊरकेला या ठिकाणी आहे. आणि या स्टेडियमचं नाव आहे बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम, ज्याचं उद्घाटन नुकतंच गेल्या वर्षी झालेलं आहे. तर ह्या स्टेडियमच्या बाबतीत इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याचं उद्घाटन जे आहे ते झालेलं आहे, त्याची माहिती सगळी PDF मध्ये तुम्हाला दिलेली आहे. त्याचबरोबर आता याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील त्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर ते लक्षात ठेवा. आणि जगातलं सगळ्यात मोठं स्टेडियम जर विचारलं तर ते विचारणार तर नाहीच, कारण आपल्याला डायरेक्टली प्रश्न इथे येत असतो. पण एक जिकेचा भाग म्हणून सांगतो, हे प्योंगयांगचं जे स्टेडियम आहे तर हे जगातलं सगळ्यात मोठं आहे. आणि दुसऱ्या क्रमांकावर नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद आहे. तर या ठिकाणी भारताचे पंतप्रधान आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान त्यांनी ती टेस्ट पाहायला गेले होते भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यानची. तर ते पॉईंट या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. आणि वानखेडे स्टेडियम जे आहे तर त्या ठिकाणी सचिन तेंडुलकरचा पुतळा उभारण्यात येणार आहे. तर हा पॉईंट देखील या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. याच्यानंतर आपण पुढचा जर प्रश्न पाहिला तर यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की कोणत्या देशातील सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत निघाली. आता बघा, 2008 साली एकदा अमेरिकेमध्ये असंच एक संकट आलं होतं आर्थिक बाबतीमध्ये, आणि त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात मंदी आली होती. आणि आता त्याच्यानंतर पुन्हा एकदा दुसरं संकट जे आहे तर ते सिलिकॉन व्हॅली बँकच्या बाबतीमध्ये अमेरिकेत आलेलं आहे. आणि ही जी बँक आहे ती आता दिवाळखोरीत निघालेली आहे. तर मग ही बँक कोणत्या देशातली असं विचारलं होतं, तर उत्तर काय आहे, तर अमेरिकेची ती बँक आहे. पर्याय क्रमांक दुसरा, अमेरिका या देशामध्ये ही सिलिकॉन व्हॅली बँक आहे, ती दिवाळखोरीत निघालेली आहे. नंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे योजनेच्या बाबतीमध्ये आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने एक नवीन योजना जी आहे ती पुन्हा एकदा सुरू करण्याची घोषणा केली आहे. तर ती योजना कोणती असं विचारलेलं आहे. तर अगोदर प्रश्न वाचूया आणि नंतर उत्तर पाहूया. तर प्रश्न आहे, महिलांना सवलतीच्या दरामध्ये सॅनिटरी पॅड्स देण्याची कोणती योजना पुन्हा सुरू करण्याचं आश्वासन महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी विधानसभेत दिलं. तर ही जी योजना आहे तर योजनेचं नाव आहे अस्मिता योजना, जी की पुन्हा एकदा सुरू केली जाणार आहे. आणि ती महिलांना सॅनिटरी पॅड्स जे आहेत तर ती सवलतीच्या दरामध्ये देण्याची योजना आहे. म्हणून उत्तर काय आहे, तर पर्याय क्रमांक तिसरा, अस्मिता योजना. आणि त्याचबरोबर आता अर्थसंकल्पात 2 योजनेची घोषणा आहे महिलांच्या बाबतीमध्ये. एक म्हणजे लेक लाडकी योजना, मुलीच्या जन्माबरोबर तिच्या खात्यावरती काही विशिष्ट रक्कम टाकली जाणार, नंतर तिच्या इयत्तेनुसार तिला ती रक्कम आणि 18व्या वर्षी परत काही रक्कम, अशी ती रकमेची योजना आहे. आणि ही एक शक्ती सदन योजना आहे, जी अडचणीत असणाऱ्या महिला किंवा संकटग्रस्त महिलांच्या बाबतीमध्ये ती योजना. तर ह्या 2 योजना अर्थसंकल्पातल्या आहेत. आणि उज्ज्वला योजना तुम्हाला माहिती आहे केंद्र सरकारची आहे, ती गॅसच्या बाबतीमध्ये. आणि इकडे ही अस्मिता योजना आहे. तर परत ह्या उज्ज्वला योजनेचं अजून एकत्रीकरण करून जे काय आहे तर ते 2 योजना एकत्रित करून एक नवीन योजना, जी शक्ती सदन अशा काहीतरी आहे ते. तर त्या गोष्टी तुम्ही आता व्यवस्थितरित्या पाहणार आहात PDF मध्ये म्हणा किंवा तुमच्या नोट्समध्ये तुम्ही त्या वाचून घ्या. कारण योजना ज्या आहेत आता अर्थसंकल्पातील काही योजना आणि सध्या चर्चेत असलेली योजना, तर याच्यामध्ये जर प्रश्न विचारला तर जोड्या लावामध्ये तुम्हाला विचारतील. तर ते व्यवस्थित तुमच्या लक्षात असलं पाहिजे. आणि यानंतर आता आपण आपल्या PDF बद्दल माहिती घेऊया. तर आपले जे PDF आहेत ते ऑगस्टपासून फेब्रुवारीपर्यंत तयार आहेत. ज्यांना खरेदी करायच्यात त्यांनी 9356715633 या क्रमांकावर संपर्क करायचा आहे. आणि यानंतर खालचे जे प्रश्न होते त्यांचं रिव्हिजन करूया. तर याच्यामध्ये शी जिनपिंग कितव्यांदा चीनचे राष्ट्रपती बनले विचारले होते, तर ते 3ऱ्यांदा झालेले आहेत. नंतर विचारलं होतं ली कियांग यांची कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून निवड झाली, तर ते चीनचे पंतप्रधान बनले. तिसरा प्रश्न होता, सतीश कौशिक यांना कोणत्या वर्षी रामलखन चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, तर उत्तर होतं 1990. नंतर चौथा प्रश्न होता, त्रिपुराच्या मुख्यमंत्री पदाची शपथ कोणी घेतली, तर उत्तर होतं डॉक्टर माणिक साहा. 5वा प्रश्न होता, कोणत्या देशाच्या पर्यटन मंत्रालयास गोल्डन सिटी गेट टुरिझम अवॉर्ड्स 2023 मध्ये पुरस्कार मिळाला, तर उत्तर होतं आपलं भारत सरकारचं पर्यटन मंत्रालय. 6वा प्रश्न होता, नुकताच भारतानं कोणत्या देशासोबत सेमीकंडक्टर पुरवठा साखळी आणि नाविन्यपूर्ण भागीदारी स्थापन करण्याबाबतचा करार केला, तर उत्तर होतं अमेरिका. 7वा प्रश्न होता, खेलो इंडिया 10 का दम स्पर्धेचा शुभारंभ कोणी केला, तर उत्तर होतं अनुराग सिंह ठाकूर. 8वा प्रश्न होता, भारतातील कोणत्या विमानतळाला एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनलच्या एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी पुरस्कारानं सलग 6व्यांदा सन्मानित करण्यात आलं, तर ते उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई. 9वा प्रश्न होता, अमेरिकेतील मॅनहॅटन फेडरल डिस्ट्रिक्ट कोर्टाचे नेतृत्व करणारे पहिले भारतीय अमेरिकन कोण ठरले, तर उत्तर होतं अरुण सुब्रमण्यम. आणि 10वा प्रश्न होता, भारतीय सैन्यामध्ये स्वतंत्र फील्ड वर्कशॉपचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरले,
तर उत्तर होतं कर्नल गीता राणा. तर हे होते आपले कालचे प्रश्न आणि यांचं आपण व्यवस्थित रिव्हिजन या ठिकाणी केलेलं आहे. आता आपण कालचा सराव प्रश्न जे होता त्याचं उत्तर पाहूया. तर ते सतीश कौशिक हे उत्तर आहे. कोण ज्येष्ठ अभिनेते ज्यांचं निधन झालं असं विचारलं होतं. तर तुम्ही सगळ्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे आणि सतीश कौशिक यांचा जो मृत्यू आहे तो आता वादग्रस्त ठरलेला आहे. याच्यामध्ये काही आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. तर त्या गोष्टी थोड्याशा बातम्यामध्ये बघत चालत जा, म्हणजे तुम्हालाही त्याचं जास्तीत जास्त लक्ष राहील. आणि त्यानंतर आजचा जो प्रश्न आहे तो म्हणजे राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरनं नुकताच भारताचा भूस्खलन नकाशा जारी केला. आणि दुसरं विधान आहे, यानुसार 1998 ते 2022 या कालावधीमध्ये सर्वाधिक भूस्खलनाच्या घटना महाराष्ट्रात झाल्या. तर पर्याय जे आहेत ते म्हणजे फक्त पहिलं विधान योग्य आहे, फक्त दुसरं विधान योग्य आहे, फक्त नाही, तिसरं पर्याय जो आहे तो म्हणजे दोन्ही विधाने अयोग्य आणि चौथा पर्याय आहे दोन्ही विधाने योग्य. तर योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. आणि याचबरोबर आपला जो व्हिडिओ आहे तो या ठिकाणी आपण थांबूया आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.